काकोली घोष, वय वर्ष 66, 4 वेळेस ममतांनी दिलेल्या एबी फॉर्मवर या खासदार म्हणून निवडून आल्या. पण विधानसभा निवडणूक झाल्यावर सगळ्यात पहिला बंडाचा झेंडा काकोली घोष यांनी हातात घेतला. नारद न्यूजचे इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट मॅथ्यू सॅम्युअल यांनी 2016च्या बंगाल इलेक्शनच्या आधी एक स्टिंग केलं होतं, ज्यात एका बनावट कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी त्यांनी टीएमसीच्या नेत्यांना लाच देऊ केली, ज्यात काकोली घोष 5 लाख रुपये घेताना थेट कॅमेऱ्यावर रंगेहात पकडल्या गेल्याचा आरोप आहे. दुसरं नाव सुदीप बंदोपाध्याय, 77 वर्षांचे आहेत. 50 वर्षांपासून ममतांचे सहकारी आहेत. 6 वेळा ममतांनी दिलेल्या तिकिटावर ते लोकसभेवर निवडून गेले. 2017ला त्यांना रोज व्हॅली चिटफंड घोटाळ्यात सीबीआयनं अटक केली. 17,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप होता. काही महिने ते जेलमध्ये राहिले आणि नंतर केवळ प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना जामीन मिळाला. पुढचा चेहरा बघा, शताब्दी रॉय, वय वर्ष 56, 4 वेळा ममतांच्या पक्षाकडून त्या लोकसभेवर निवडून गेल्या. शारदा चिटफंड घोटाळ्यात त्यांच्यावरती आरोप आहेत. शारदा चिटफंडचे मालक सुदीप्त सेन यांनी केंद्रीय यंत्रणांना दिलेल्या कबुलीत शताब्दी रॉयना महिन्याला 2 लाख रुपये दिले जात होते असं म्हटलंय. ईडी आणि सीबीआयनं या प्रकरणाची चौकशी केली. त्यात शताब्दी यांनी अभिनेत्री म्हणून आपण केवळ कंपनीचा प्रचार करण्यासाठी पैसे घेतल्याचा दावा केला. अर्थात यातले 30 लाख रुपये त्यांनी ईडीकडे परतही केले. आता क्रिकेटर युसुफ पठाण, वय वर्ष 44 आणि ममतांनी बहरामपूरमधून दिलेल्या तिकिटावर ते निवडून आले. वडोदऱ्यात युसुफ पठाणनं घराच्या शेजारी असलेल्या सरकारी जमिनीवर कब्जा केल्याचा आरोप आहे. वडोदरा पालिकेनं एक ठराव करून युसुफ पठाणला घराशेजारच्या 978 वर्गमीटरचा भूखंड जो होता तो देऊ केला, एका ठरावावर पालिकेनं केलेल्या. राज्य सरकारनं मात्र हा ठराव रद्द केला, प्रस्ताव रद्द केला, कारण लिलाव केल्याशिवाय सरकारची अशी कुठलीही जमीन देता येत नाही, हा नियम आहे. हे प्रकरण आता कोर्टात आहे. कोर्टानं सणसणीत चपराक लावत युसुफ पठाणची संभावना अतिक्रमणकारी म्हणून केली आहे. पण एका नावामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं गेलं. ते नाव होतं सयोनी घोष. भविष्यात कधी ममतांना सोडण्याचा प्रश्नच नाही असं म्हणत त्यांनी राघव चड्डांची खिल्ली उडवली होती. मी काही चड्डा नाही, याची चड्डी होईल, ही त्यांची टिप्पणी गाजली. पण एका निकालानं या 20 खासदारांसोबत सयोनी घोष यांचेही चड्डा चड्डी जे काही त्यांनी म्हटलं होतं ते सगळं झालेलं आपल्याला बघायला मिळालं. तर याच सयोनी घोष यांच्यावरती शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप आहे. मुख्य आरोपी तृणमूल म्हणजे जे मुख्य आरोपी आहेत, ज्यांना तृणमूलमधून बाहेरचा रस्ता दाखवला, ते कुंतल घोष यांच्या अकाउंटमधून सयोनी घोष यांनाही पैसे गेल्याचा आरोप आहे.